तुरीमध्ये देखील कपाशीसारखं आपल्याला साधारणपणे जी खोड आहे ती जमिनीतली खोड जमिनीत ठेवली गेली पाहिजेत. परंतु आज वीड कटर जे आपल्याकडे उपलब्ध आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांनी देखील कटर आणलेले आहेत किंवा कटर उपलब्ध होत आहेत त्या त्या भागामध्ये, म्हणजे भाड्यानं आहेत किंवा काही लोकांनी स्वतः खरेदी केलेले आहेत. तर हे कटर देखील आपण वापरून या खोड आपण कापून घेऊ शकतो आणि ते जमिनीतली खोडं बाजूला काढून तिथल्या इथं कुट्टी करून देखील टाकू शकतो. किंवा जमिनीत जी खोडाची जी काय आहे ती जमिनीमधली मुळं जी आहेत जमिनीमध्ये ठेवता येतील. दोन्ही व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता कशा आपल्या शेतकऱ्यांनी पाठवलेले व्हिडिओ आहेत. म्हणजे जी काय हे काही कुठून आपण इथे इंटरनेट वगैरे घेतलेलं नाही, की आपल्या शेतकऱ्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे. व्यवस्थापनाची जी प्रभावी व्यवस्थापन त्या लोकांनी केलेलं आहे. आपण त्यांना गाईड केलं होतं आपल्या या प्रोजेक्टच्या अंतर्गत, पोखरा प्रोजेक्टच्या अंतर्गत आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहोत, त्यांना माहिती देत आहोत वेगवेगळी खेतीबाडीच्या माध्यमातून त्यांना विनामशागत शेती आणि हा पोकरा प्रोजेक्ट या दोन्हीच्या अंतर्गत आपण त्यांना जे काही गाईड करतोय त्याचं प्रभावी व्यवस्थापन ते लोक करत आहेत. आणि त्याचे व्हिडिओ फोटो किंवा माहिती किंवा त्यांना काय वाटते कसं वाटतं हे सर्व आपल्याशी ते नक्कीच वेळोवेळी शेअर करतात. या शेतकऱ्यांना खरंच त्यांचं मोटिवेशन खूप स्ट्रॉंग आहे, त्या लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्याचे देखील याच्यामध्ये आभार मानणं गरजेचं आहे. धन्यवाद.